निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. हा सांगा ना, ते कुठून बोलताय? मी सोलापूर बार्शी वरून बोलते. बार्शी मध्ये म्हणजे तालुका आहे आमचा. माहिती आहे. हो हो आणि येडेश्वरी मंदिर माहित असेल येरमाळ्याचं, हो माहिती आहे ना. हा त्याच्या जवळच आहे. 4 किलोमीटर माझं गाव. अच्छा अच्छा अच्छा. नाव सांगायचंय ताई? हो, पल्लवी मुंडे. हा हा. अरे वा, मुंडे. अच्छा. हा. हा. आणि मी युट्यूबर पण आहे. माझं चॅनल पण आहे पल्लवी मुंडेच नावाने. काय म्हणता, काय आहे त्याच्यावर? स्वामींचंच टाकते मी आता सध्या. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हा. आणि ते बरं. अनुभव काय शेअर अनुभव आला करायचा ताई? होता. काय अनुभव आला? ते काय झालं होतं असंच, म्हणजे आम्हाला म्हणजे शेतात असं बांध टाकायचा होता. म्हणजे बरं. शेतीचं काम चालू होतं उन्हाळ्यात. हा आणि ती थोडस ती मशीननं काम करत करत आम्ही हा. करत होतो. मग बर. एवढ्या अडचणी आल्या, खूप अडचणी म्हणजे येत गेल्या आम्हाला. ऐक. म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम आला, परत मशीन भेटलं, आज भेटलं ना तर लगेच उद्या मशीन निघून जायचं, 2 दिवसांनी येतं म्हणून. अरे अरे. असंच म्हणजे निघायचं आणि जायचं. आणि मग ती मशीन ना म्हणजे आपल्या पाहुण्यांचंच होतं. हा मग हा ती मला 2 दिवसांनी येतो आणि त्यांनी खंदत खंदत असं 15 फुटावर म्हणजे असं नेलं. म्हणजे आपल्याला विहीर खांदायची नव्हती, पण असं हा हा. म्हणजे आपल्या मनात विचार आला. मग तीच म्हणला की ताई आता विहीरच खांद बरं इथं. अच्छा अच्छा. हा हा. मग मी करत करत मग ती मशीन पण भेटेना. म्हणलं हा. बरं खांदूच आपण विहीर. मशीन असं पावसाचे दिवस आले, पेरणीचे दिवस हम्म, आले, हम्म. तरी पण मशीन भेटेना. आणि शेती आपली असं म्हणजे नांगरलेली नव्हती, मोगलेलं पण नव्हतं. असं हो हो. गवत तर गुडघे एवढं आलेलं. हा. बापरे. आणि ती विहीर खांदायचं अर्ध काम राहिल्यामुळं ती काय झालं, शेती पण म्हणजे आपल्याला वहीत करायला येईना. हा हा हा. कारण मशीन न्यावं लागायचं, असं आवाज घ्यायला ट्रॅक्टर वगैरे फिरल्यामुळे ती असं तुडवा होत होता. असं अच्छा. हा रान हा खराब हा. होत. हा हा. मग स्वामींना म्हणलं, स्वामी काही करा. हो द्या बरं सगळं हे काम. म्हणजे सेवा करते मी स्वामींची. हा. सकाळ संध्याकाळ आरती वगैरे, परत मिस्टर पण करतात गुरुचरित्र पारायण हे. अरे वा. हा हा. मी पण करते. माझं पारायण नाही झालं, पण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण झालं, माझे 7 झाले. अरे वा. हा हा. मग म्हणजे असं हे म्हणले आता जाऊ दे, सोडून देऊत आपण, आता शेत असं वहीत करूयात. म्हणलं राहू दे हा विहीर हा. खांदायची. मग स्वामींना म्हणलं, स्वामी बघा सगळे हसायले. म्हणजे एवढं मोठं शेत सगळ्याचं पेरायला आलं ना, आमचं म्हणजे एवढं आई गवत एवढं केलं. गं. म्हणलं लोक म्हणतील की सगळं अर्ध अर्धच करतात हे. आई गं. हा हा. मग स्वामींना म्हणलं. हम्म मग तेवढ्यात असं संध्याकाळी आमची चर्चा झाली दोघांची. हम्म. मग सकाळी परत फोन आला मला. हा हा. म्हणजे त्या पाहुण्यांचा की ताई मशीन भेटलंय, पाठवायचं का मग? हा मग मी म्हणलं पाठवा. मग ती मशीन यायला 4 वाजले आम्हाला. हा हा. मशीन यायला 4 वाजले. आणि ती मशीन असंच शेतात नेईस्तोवर हे नेलं, खांदायला पण चालू केलं. अरे बापरे. हा. काय लक्षात म्हणजे असं नारळ हे वगैरे आणून ठेवलं होतं आम्ही घरी, सकाळीच मशीन येणार आहे म्हणल्यावर. पण मग एवढ्या उशिरा कशी काय आली मशीन ती? आ एवढ्या 4 वाजता कशी काय आली मशीन? म्हणजे दुसऱ्या गावाला ती शिफ्ट करावं लागतं, मोठं मशीन हो हो हो. नसतं अच्छा का? अच्छा. हा हा हा. ते म्हणजे भेटायला पाहिजे. परत आता उन्हाळ्यात सगळ्यांचे विहिरीचे कामं चालू असतात ना. बरोबर. हा हा हा. मग ते म्हणायचे इकडलं झाल्यावर येऊ, तिकडलं झाल्यावर येऊ. म्हणजे काही ना काही असं म्हणजे आपल्याला हे आडवं येत गेलं. हा 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 हा. असं झालं. मग ते मशीन आलं, 4 वाजेपर्यंत आलं. आणि मग लगेच ते चालू करतात. म्हणजे आपल्या शेतात उतरवलं का नाही, लगेच त्यांच्या कामाला ते चालू करतात. म्हणजे हा हा. तासावर असतं ना ते त्यांचं टायमिंगवर. हो हो हो. ते खणकाम जसं म्हणजे 4,000 4,500 असं तासाला घेतात ते. एवढे? एवढे असतात. बाप रे. मग ते काय ती पैशाचा पण प्रॉब्लेम येतच गेला ना. पण बरोबर. हो हो. स्वामींनी एवढं केलं, असं आपण ज्यांना शब्द टाकला की त्यांनी असं दुपारपर्यंत पैसे पाठवलेले आहेतच. हा असं झालं. हा. आणि मग त्यांनी मशीन लावलं, 1-2 असं खोरे त्यांनी मारले की ह्यांनी मला असं खुणवलं, नारळ घेऊन ये म्हणून. हा 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 हा. मग मी घरी आले, नारळ घेतले आणि असं दरवाजाच्या बाहेर निघणार तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की म्हणजे हे चरित्र म्हणजे गुरुचरित्राचे ह्यांनी पारायण केलं होतं, म्हणजे मिस्टरांनी माझ्या. हा हा हा. आणि त्याची रक्षा मी असं ठेवलेली होती पुडीत बांधून. हा हा.
मग ती पुडीतली रक्षा एकदम म्हणजे मला स्वामीनीच म्हणजे ती आठवण करून दिली वाटते असं. हो ना हो. खरंय. हा मग ती मी रक्षा घेतली, पंचपाळती नारळ वगैरे जेवढं पूजाला असते ना हा 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 तेवढं सगळं घेतलं. आणि जाताना म्हणलं स्वामी काही करायला लईच म्हणजे दिवस आलेत असे आणि एवढे पैसे जमवून आम्ही विहीर खणायला घातले, पाणी येऊ दे ना वरी. आई ग. हा 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 गेलो आम्ही, पूजा वगैरे केली, नारळ फोडला आणि ती रक्षा आहे ना ती मी विहिरीच्या ती जे म्हणजे आपण आखलेलं असतं ना हा त्या ठिकाणी टाकली. हा टाकली. म्हणजे पूर्ण जेवढी होती 8 दिवसाची साचली त्यांनी पारायणाची टाकून दिली मी. ओ हो. आई ग. आणि म्हणलं स्वामींना बघा एवढे म्हणजे संकटातून एवढे पैसे जमा करून म्हणजे एवढं मशीन भेटलं नाही टायमिंगला, हो. एवढ्या ह्याच्यातून काम घातले म्हणलं लोकांची पेरणी व्हायली ना आमचं काहीच नाही बघा अजून. आई ग. फक्त तुम्ही असं किती करा की टेन्शन ना शेतकऱ्याला. फक्त तुम्ही जेवढं म्हणजे जे योग्य आहे ते करा म्हणलं मी. तुम्हाला हो जे वाटतंय करावा ते करा म्हणलं. हा मग मी आले घरी पूजा करून. हा मग मिस्टरांनी मला व्हॉट्सअपला असं थोडंसं पाणी आलं एका साईडला कोपऱ्याला म्हणजे 15 फुटलाच फोटो पाणी आलं पाठवला. कोपऱ्याला. हा पाणी आलंय आणि हा ये इकडं. मग मी या. काय फोटो पाहिला नाही म्हणजे घराच्या साईडलाच आहे आपलं घर पण जवळ शेतातच राहतो आम्ही. अरे वा. हा आणि शेतातच विहीर घेतली म्हणजे घरापासून जवळच आहे. हम्म. म्हणजे 2-3 मिनिटं लागतात आपल्याला शेतात जायला, घराच्या पाठीमागे चालू होतं आपलं शेत. अरे वा. मग परत त्यांचा फोन आला, अगं ये ना पाणी वरी आलंय थोडंसं. हम्म. मग मी गेले तर असं थोडंसं म्हणजे आपली एक छोटीशी बकेट असते का हा तेवढं असं आलेलं होतं. हा मग मी असंच म्हणलं स्वामी कोटी कोटी धन्यवाद बघा तुम्हाला. हा तुम्ही असं मी बोलले आणि तुम्ही ते काम केलं असं झालंच नाही म्हणलं आजपर्यंत. खरंय. आणि सहज मी घराच्या बाहेर बी चालले का नाही मॅडम, हा तरी मी असं स्वामींना म्हणते स्वामी चला ना ओ. अरे. हा चालले मी आणि असं कुठं चाललंय की मला दर्शन द्यावं हा असं म्हणलं की कुठल्या ना कुठल्या गाडीत फोटो वगैरे दिसणारच. हा आणि मग मी गेली, मग हम्म काम चालू केलं तर असं चांगलं आलं होतं पाणी भरपूर म्हणजे असं हा एक 100 लिटर हे असं आले असेल. हम्म मग ती काम करणाऱ्याने केलं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम. हा परत म्हणले जेवण वगैरे करून बघू मग आणखीन थोडंसं करू. हा त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर 9ला गेले, रात्री 9ला तासभर काम केलं त्यांना काय मटेरियल ते निघलं नाही. हा थोडंसं मटेरियल राहिलं होतं ती सकाळी काढू म्हणलं, ती मशीनवाला जे ऑपरेटर असते का हा ते म्हणलं सकाळी काढू. हम्म. सकाळी जाऊन बघतो तर ताई विहिरीतलं सगळंच पाणी म्हणजे पूर्ण विहिरीला असं पूर्ण असं चोही बाजूने पाणी आलेलं. बापरे, माझा जीव इथे कसा होत होता. किती छान आधी ताई. आधी मला असं वाटायचं विहीर खणायला घातले एवढे पैसे घालायला होतं पाणी असं ह्या वर्षी असला कडक उन्हाळा आहे ताई. हा म्हणजे इकडं प्यायला पण पाणी नव्हतं, एवढी म्हणजे टंचाई होती हो. पाण्याची. अरे बापरे. एकच पाऊस झाला तर आपल्याला म्हणजे विहिरीला पाणी आलं, बोरला पण बघा पाणी आलं. किती स्वामींना काळजी असते. बोर किती लोकांनी घेतले, आम्ही सध्या घेतलं आमचं पण एक फेल गेलं. हा 4 लाख खर्चून आम्ही पण घेतलं होतं. बापरे. तरी 4 लाख. उन्हाळ्यात आटून गेले. 4 लाख. हम्म ते हम्म इनर क्रशिंग वगैरे असं म्हणजे ढासळतं ना बुजतं. हा त्यामुळे ते करावं लागतं इनर क्रशिंग हे. हा आणि ते पाणी बापरे. आलं हम्म सकाळी, मग ते ऑपरेटर म्हणला आता हे पाणी मोटर हे हम्म लावावं लागेल, पाणी उपसावं लागेल, नंतर मटेरियल काढायला येईल त्याच्यातलं. हा मग आम्ही काय केलं, ते गेला गावी निघून म्हणला हम्म काढल्यानंतर मला फोन करा मी येतो. हा मग ते ऑपरेटर जी गेला ती परत आणखीन हा त्यांनी त्या मालकाचं काम सोडलं म्हणजे ज्यांचं मशीन होतं त्यांचं काम सोडलं. अरे हा. एवढं म्हणजे आडवं येत गेलं. परत प्रॉब्लेम. हा आणि ते मग पुन्हा मशीन आम्ही पाणी काढलं हे केलं. परत ते ऑपरेटर भेटना त्या मालकाला. हा 2-4 दिवस असेच गेले आणि पाऊस तर रोज यायचा त्यामुळं असं वाटायचं की उगच म्हणजे खांदायला घातली. हा ना बरोबर आहे. आणि प्रॉब्लेम आला की मी स्वामींना सांगायचा, स्वामी बघा ना ओ कसं व्हायलंय. हा तुम्ही धरलंय ना असं म्हणजे म्हणलात ना पाणी पण बरोबर. हो. मग हा करा ना एवढं पूर्ण. आई ग. मग हम्म परत त्या मालकाला पण ऑपरेटर भेटला. हम्म ऑपरेटर भेटला त्याने मग एक दिवस काम केलं की लगेच ते तसलं असं खडक लागला त्याला, म्हणजे आवाज घ्यावा लागतंय. अरे त्याला पण ट्रॅक्टर लागतंय. अरे हा ते ट्रॅक्टर भेटना आपल्याला परत. बाई ग, किती म्हणजे शेतकऱ्याचे हाल असतात ओ. ह्यांना फोन करतो त्यांना फोन करतो ते प्रत्येक जण सांगायचे आम्ही बिझी 2 दिवस थांबा 4 दिवस थांबा असं चालू व्हायचं. हा परत शेवटी वैतागून परत त्या मालकानीच एकाचा नंबर दिला वकील साहेबांना, म्हणजे मिस्टर वकील आहेत. हा
त्यांना फोन दिला, म्हणजे नंबर दिला आणि त्यांनी केला त्यांना, तर ते त्या दिवशी हो बोलले. बघा बरं म्हणलं पाठवलं की नाही स्वामींनी. खरंय. आणि ताई असं एवढं एक पलटी मारल्यावर तर एवढं पाणी वरी आलं म्हणतात ना, हा हा. 7 तास मोटर चालते आपली अरे बापरे, एकच बापरे. पलटीला. अरे म्हणजे वा. 5 फुटाची पलटी असते, 5 फूट ते म्हणजे असा आवाज घेतात. मग तेवढं अच्छा अच्छा. मटेरियल खालून असं ओ हा हा. म्हणजे खोल जाते तेवढीच विहीर अजून 5 फुटाची. अरे वा, हो का. हा हा. आणि सगळे असे येणारे म्हणायचे, ह्यांनी विहीर खांदली, कुठंच पाणी नाही, बोरला पाणी नाही, तुम्हाला खरंच खूप छान पाणी लागले. आणि परत आणखीन अशी एक पलटी मारली, अशा 2 पलट्या झाल्या. अरे वा. 35 फूट काम झालं, म्हणजे झाले आता सध्या. ती ज्यावेळेस मशीनवाला म्हणलं आता म्हणजे निघत नाही मटेरियल, बास करा, पाणी पण भरपूर झाले, निघाना गेले. वाटल्यास तर पुढल्या वर्षी उन्हाळ्यात अजून तुम्हाला जर कमी पडलं तर खंदावं वाटत असलं तर खंदावं. पण असं मला नाही खोदू वाटत. शकतो का दगड लागल्यानंतर पण खाली? हा, ते ट्रॅक्टर असतात तसले, ते आवाज घेतात. अच्छा अच्छा अच्छा. हा, म्हणजे त्यांना कळतं का खाली पाणी आहे की नाही ते? नाही, आपलं कसं असतं, पाणी जरी लागलं तरी साठपा होण्यासाठी अजून आपण खाली खोदावं लागतं. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. मग ते कडक लागले ना, ते ट्रॅक्टरवाला बोलवावं लागतं, पलटी मारून देतात आपल्याला. त्यांचे काय ती 240 ला एक आवाज असतो बघा. अरे बापरे. असे 60-70 आवाज बसतात एका विहिरीत एका टायमिंगला. हो. हा, पण भरपूर पाणी लागलं. मला नाही अरे वाटत आता वा. स्वामी मला नाही, कमी आता पडू तुम्हाला देते. मागे वळून बघायची गरज नाही. हा. आणि खूप छान ताई. माझा एक मोठा प्रॉब्लेम होता. मी केंद्रीय दादाला 2-3 वेळेस फोन केला. त्यांनी माझा फोन 1-2 वेळेस नाही उचलला. अच्छा. हा आणि एक वेळेस उचलला आणि मला सेवा पाहिजे होती. हा. म्हणजे माझे मिस्टर कसे आहेत, एमपीसी ला म्हणजे सरकारी वकिलात 2 मार्काने बाहेर निघालेत अरे बापरे. इंटरव्ह्यू मधनं. हो. हा हा. हा, म्हणजे आता जस्ट जी झाली ना आता, हो हो हो. त्यामध्ये म्हणजे त्यांना 21 पाहिजे होते, तर 19 दिले वाटते. अरे अरे. हा. पण त्यावेळेस आम्हाला काही एवढं स्वामींचं माहित नव्हतं. अच्छा. हा हा हा. मी ती दुसरा अनुभव शेअर करेल दुसऱ्या वेळेस तुम्हाला, हो, की नक्की नक्की ताई. सेवेत आलो काय. मी नक्की तुमचा हा शेअर करते अनुभव ताई. हा. हा, आणि श्री ते स्वामी मला सेवा समर्थ पण ताई. पाहिजे होतं. हा. हॅलो, दादांना तुम्ही रिक्वेस्ट केली तर बरं होईल माझ्या. कोणत्या दादांना? केंद्रीय दादाला, म्हणजे मला त्यांना सेवा पाहिजे. मेसेज करून ठेवा. हा. आणि आता आता ह्या वेळेला फ्री असतील, तुम्ही आता त्यांना करू शकता कॉल. नंबर मला मेसेज करा, मी पाठवते तुम्हाला. चालते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी तुमचं समर्थ. नाव पण लिहून पाठवा, कुठून हा. बोलता ते पण लिहून पाठवा. हो, चालते. श्री स्वामी कधी समर्थ येईल माझा हा संदेश? ताई. आता सप्टेंबर मध्ये येईल तुमचा. हा, चालेल चालेल ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.